तर एकनाथ शिंदेंशी संबंध तोडून टाकू, भाजप खासदारांचा कडक इशारा। कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या समितीने कोकणात रोज नवीन नवीन राजकीय घडामोडीने घडत आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शहर विकास आघाडीच्या नावाने युती होण्याची जोरदार चर्चा सुरू होत आहे। या युतीमुळे राणे कुटुंबियांच्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र यांची चाहूल लागताच भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला कडक इशारा दिला आहे। काल दिवसभर युतीच्या चर्चा रंगल्या। कणकवलीतील गुप्त बैठकही झाली, त्यात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक, शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली, सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत यांच्यासह प्रमुख अधिकारी सहभागी झाले। या बैठकीत शहर विकास आघाडी नावाने एकत्र लढण्याचा मनोदय व्यक्त झाला। ठाकरे गटाचे संदेश पारकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे। दरम्यान युती होण्याची माहिती मिळताच नारायण राणे संतापले। ते म्हणाले, ठाकरे गटासोबत युती झाली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही पूर्णपणे संबंध तोडून टाकू। विशाल परब आणि राजन तेली यांना मी मानत नाही, नेहमी विरोध करेल। प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजन तेली बसत नाही। सर्वांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे हा जमा करताय, असा घणाघाती हल्ला राणेंनी राजन तेली यांच्या शिंदेगड प्रवेशावरून चढवला। उद्धव ठाकरेंनी स्थानिक निवडणुकीत शिंदेंसोबत युती नको असा आदेश दिले असले तरी कोकणात वेगळे चित्र दिसते। महायुतीत मात्र राणेंच्या वक्तव्याने तणाव वाढला आहे। शिंदे गटाच्या राजन तेली यांनी युतीबाबत स्पष्टता दिली असली तरी भाजप विरोधात आघाडी उभी राहण्याचे संकेत आहेत। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।